आज ओरिजिनल हिंदी केसरी मैदान पार पडते म्हणजेच देशमुख पट्टा एकसर फाटा माळशिरस. आणि मित्रांनो, या मैदानात सर्व मोठमोठे महारथी दाखल झालेत. नवीन चेहरेसुद्धा आपल्या पाहताना पाहायला मिळतील आणि काहींचे गटसुद्धा पळून आलेत. तर मित्रांनो, पाहूया आपण कोण कोण गटपासून सेमीसाठी पात्र झाले. मित्रांनो, यामध्ये बिनजोडचा बेताज मागच्या मथुर एकाचा एक आणि त्याच्यासोबत होता वेगाचेवर पंचमेंद केसरी सारजा आणि या गाडीवरचे ड्रायव्हर होते विठ्ठल नाना बोतकर. मित्रांनो, हे त्रिकोण बऱ्याच दिवसांतर जुळून आलं आणि आत्ताच सुट्टा गटपासून सेमीसाठी पात्र झालेत. त्यानंतर घाणंदकरांचा बाब्या आणि त्याच्यासोबत होता सासवडचा बादल. या गाडीवर मित्रांनो तुफान स्पीड लागले आणि सुट्टा गटपासून सेमीसाठी पात्र झाला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि लखनसोबत होता शेवाळ्याबांचा पाखऱ्या. या गाडीला देखील मित्रांनो तुफान स्पीड लागली आणि गटपासून सेमीसाठी पात्र झाला आहे. त्यानंतर लवकरच आपल्याला बैलगाडी क्षेत्रातील देव एकादश हिंदकेसरी बाकासूर हा देखील पाहताना दिसेल. मित्रांनो, असे सर्वच टॉपचे नंदी आज दाखल झालेत, आपल्याला पाहताना पाहायला मिळतील. मित्रांनो, एस लेवल आपण हे मैदान पाहू शकता. मैदान चालू झाले. मित्रांनो, सर्वच टॉपचे नंदी आपल्याला पाहताना दिसतील, पण सर्वांनाच प्रश्न पडला आहे विठ्ठलांचा घाटचा आज पाहताना दिसेल का. आज विठ्ठलांच्या दावणीला जो मुंबईचा भोंगा आहे तो तर पाहताना दिसणार आहे. त्याच्यासोबत आहे भोंगासोबत आपल्याला मेहरबान पाहताना दिसणार आहे. बघूया या गाडीला कसं स्पीड लागते. ही जोडी मित्रांनो जेव्हा पाहिलं तेव्हा एकच नंबर केला आहे. गुलालातली गाडी. आता आपण वळूया मेन मुद्द्याकडे. विठ्ठलांचा घाटचा साज पाहताना दिसेल का. तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर दिवाणी आणि ते ज्याच्या नावाने एकसुद्धा चिठ्ठी निघाली नाही आणि अजून तर दाखल झाले नाहीत. विठ्ठलांना भोंगाला घेऊन आलेतच, त्यामुळे आपल्याला आज तेजा आणि दिवाण्या पाहताना दिसणार नाही. नक्कीच उद्या कदाचित आजच मैदान पाहताना दिसतील. बघूया जर तशी काय अपडेट आली तर नक्कीच पायऱ्याची आणि गटाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करेनच. पण आता लवकरच आपल्याला बैलगाडी क्षेत्रातील देव बाकासूर पाहताना दिसेल, चिमण्या पाहताना दिसेल. त्यानंतर असे सर्वच टॉपचे नंदी पाहताना दिसतील. हरणे साशेबावसा आणि महाराज आपल्याला आज पाहताना दिसणार आहे. बघूया या सर्वच गटांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. मथुरा आणि सर्जाला पुन्हा एकदा सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. लखन आणि पाखऱ्याला देखील खूप खूप शुभेच्छा. आणि बाब्या आणि सासवडचा बादल हा देखील गटपासून सेमीसाठी पात्र झाला आहे. त्यांना देखील मनापासून खूप खूप शुभेच्छा. चालतं मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.